एक महत्त्वाची बातमी आहे। सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण कामाचं उद्या भूमिपूजन केलं जाणार आहे। या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरांचं नाव नाहीये। निमंत्रण या पत्रिकेमध्ये आयुक्तांचं नाव आहे, महापौरांचा मात्र विसर पडलेला आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेनं भरीव निधी दिलेला आहे आणि याचं उद्या भूमिपूजन केलं जाणार आहे। मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरांचं नाव नाहीये आणि त्यामुळे सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला फोनवरून या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। स्वप्नील, सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। उद्या त्याचं भूमिपूजन होणार आहे। मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरांचं नाव नाहीये। नक्कीच एकीकडे आपण बघतोय सिद्धिविनायक मंदिरासाठी कोट्यावधींचा निधी खर्च केला जातोय। एकीकडे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यामध्ये शिगणे देऊ पाहतंय का असं एकंदरीत यामध्ये पाहायला मिळतंय। एकीकडे एक निमंत्रण पत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये महापौर आणि उपमहापौर यांचं नाव नाहीये। मात्र मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या नावाचा उल्लेख आहे। त्याचप्रमाणे राज्य सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांचा, मंत्र्यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख पाहायला मिळतोय। मात्र महापौर आणि उपमहापौर यांचं नाव नसल्याने थोडी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र आता यावरती नक्की महापौर ऋतू तावडे यांचं नक्की प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी त्यामुळे पालिकेकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।